रामकृष्ण हरी. ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मी आकाश सातारकर सहर्ष आणि मनापासून स्वागत करत आहेत. तर सालाबादप्रमाणे याही वर्षी माऊलींचं प्रस्थान आळंदी ते पंढरपूर वारीचं सर्व शूटिंग आपल्या चॅनलवरती होणार आहे. परंतु ह्या वर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे इंद्रायणी नदीला भरपूर असा पूर आलेला होता. तर आळंदीमध्ये कुणालाही येण्याला परवानगी नाही. तर आपण विचारून घेऊया, आपल्याला वारीच्या वाटेवरती हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार नम्रता ताई महाराज कर्वे या ठिकाणी भेटलेले आहेत. तर त्यांना विचारायचं आहे आपल्याला की यावर्षी आपल्याला ताई आळंदीला जाता येणार नाही. तर तुम्हाला विचारू शकतो की आपण आता काय करायचं नाही, ह्याच्यावरती तुम्हाला काय दोन शब्द बोलायचे असतील तर बोलू शकता. रामकृष्ण हरी. युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण डॉक्टर नम्रता महाराज कर्वे, संत कृपा वारकरी सेवक संघ, महिला प्रदेशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र. तर दरवर्षीप्रमाणे आपला हा श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे इतक्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होतो. आजचा हा प्रस्थानचा दिवस आहे, पण वारकरी भक्तांच्या मनामध्ये खंत आहे की आपल्या इंद्रायणीला पूर आल्यामुळे तिथं भाविक भक्तांना जाण्यास सक्त मनाई आहे. आणि तसंच सर्व वारकरी भक्तांना माझं सांगणं आहे की प्रशासनाने जे सूचना दिल्या आहेत त्याचं पालन करावं. आपल्या सुरक्षतेची सगळ्यांनी काळजी घ्यावी. निश्चितच ज्याप्रमाणे आपण पुण्यामध्ये पाऊल टाकलं आहे, पुणे देखील ज्याप्रमाणे आळंदी माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे, तसंच उद्यापासून आपण पुण्यापासून पायीवारीचा प्रवास चालू करणार आहोत. आळंदी जसं आळंदी आहे तसंच पुणे देखील ठिकाण माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आहे. तर उद्यापासून जर आपल्याला आळंदीमध्ये जाता नाही आलं तर त्याची खंत बाळगू नका. निश्चितच माऊलींचा आशीर्वाद आणि माऊली खऱ्या रूपाने आपल्यासोबत आहेतच. आणि उद्या पुण्यापासून आपली रोजचा पायीवारीचा प्रवास चालू होईल. आणि त्याच उत्साहानं, त्याच आनंदात आणि त्याच भक्तिमय वातावरणात आपण वारीचा आनंद घेणार आहोत. धन्यवाद ताई. तर तुम्हाला मी दुसरा प्रश्न असा विचारू इच्छितो की ताई, तुम्ही वारी करताय, आता ही तुमची कितवी वारी आहे? तसं पाहायला गेलं तर लहानपणी म्हणतात ना की आई वडिलांची पुण्याई असावी लागते, तेव्हा मुलं संस्कारी जन्माला येतात. तर ज्यावेळेस मी लहान होते त्यावेळेस आईनं मी पोटात असताना वारी केली. आणि जसं मला कळायला लागलं किंवा मी वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तन पण करते आणि पायी वारी पण करते. माझी स्वतःच्या आत्ता 20 वर्ष वारीचे झालेत, म्हणजे 19 वर्ष पूर्ण झालेत आणि 20वे वर्ष वारीचं. 20 वर्ष झालं अखंड माझी पायीवारी चालू आहे. आणि शिवाय आपली माऊली प्रसाद आश्रम दिंडी खुंटे, ही दिंडी देखील गेले 20 वर्ष झालं आपली दिंडी देखील मोफत कार्यरत आहे. आपली माऊली प्रसाद आश्रम संस्था, मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था असेल, अनाथ आश्रम असेल, हा देखील मोफत कार्यरत आहे. माऊलींच्या कृपा आशीर्वादानं आपली सगळं काही माऊलींच्या आशीर्वादानं चांगलं चाललेलं आहे. आणि आत्ता आपल्या पायी दिंडीमध्ये 300 ते 400 भाविक भक्त सहभागी आहेत. ताई, एक युवा कीर्तनकार म्हणून तुम्हाला मी प्रश्न विचारतो. तुम्ही एक तरुण आहात, तर तुम्ही तुमच्या मुलाखतीतून काय सांगता की तरुणासाठी काय सांगू शकता वारीबद्दल, किंवा वारी केलीच पाहिजे तर केल्यानंतर काय होतं आणि नाही केली तर काय होतं? आता हे आताचं बघितलं तर विज्ञानाचं युग आहे आणि सोशल मीडियाचं सुद्धा युग आहे. मग त्याच्यामध्येच आता हे कुठंतरी वारी आता तरुण पिढीला हे जास्त काही आवडत नाही. तर आपण ह्यामध्ये आहोत, तर तुम्हाला काय सांगू शकता ह्याच्याबद्दल तरुण पिढीसाठी? निश्चितच एक मी युवा कीर्तनकार म्हणून किंवा तरुण कीर्तनकार म्हणून मी तरुण पिढीला एक चांगला संदेश देण्याचं काम करते. जसं आपण एज्युकेशन महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. जसं आपल्याला जन्माला आल्यानंतर शिक्षण दिलं जातं, शालेय शिक्षण लोकांना महत्त्वाचं वाटतं, पण शालेय शिक्षण ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा याची गरज आहे, त्याप्रमाणे या देहाला, शरीराला भक्ती आणि संस्काराची आणि संप्रदायाची गरज आहे. आणि जसं काही लोकांना वाटतं की या वयामध्ये मुलांनी शिक्षण घ्यावं, तर आज तुम्ही बघू शकता की माझ्या यासोबत माझ्या मैत्रिणी आहेत आणि ह्या सगळ्या वेल एज्युकेटेड आहेत, चांगल्या कीर्तनकार, चांगल्या गायनाचार्य आणि चांगल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्या शिक्षणाबरोबरच कीर्तनामध्ये देखील पारंगत आहेत. आणि कीर्तन करावंच असं नाही, पण युवा पिढीनं या भक्तीच्या मार्गावरती का वळावं? कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे या फॅशनच्या युगामध्ये हरवण्यापेक्षा भक्तीच्या मार्गावरती चालणं कितीतरी सुंदर आहे.
म्हणून युवा पिढीनं या भक्तीच्या मार्गावरती वळावं किंवा आपली ही परंपरा जोपासण्याचं काम करावं आणि आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपला संप्रदाय टिकून राहावं असं वाटत असेल तर निश्चितच आज तरुण पिढीनं याच्यामध्ये पूर्ण आपलं तन, मन आणि धनानं कार्य करणं गरजेचं आहे. ओम साई क्रिएशन प्रस्तुत ह्या वर्षी वारीमध्ये चला चला वारकरी पाहावया पंढरी हे गीत आता कालच प्रस्तुत झालेलं आहे. तर त्या गीताबद्दल ताईने ऐकले का नाही, ताईंना विचारायचंय. ताई, तुम्ही ते गीत ऐकलं का? निश्चितच वारीच्या शुभमुहूर्तावर हे गीत रिलीज झालेले आहे. चला चला वारकरी पाहावया पंढरी. आणि या आपल्या गीताची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहेच. भरपूर हे गीत व्हायरल होतंय आणि सर्वांना तर माझी विनंती असेलच की सर्वांनी हे गीत पहा आणि नक्कीच या गीतावरती रील्स बनवा आणि आमच्या ओम साई क्रिएशनला टॅग करा, कोलॅबरेशन करा, ॲक्सेप्ट केलं जाईल. आणि या गीताबद्दल माझी सखी, माझी मैत्रीण तृप्तीताई 2 ओळी त्या गीताच्या गाऊन दाखवतील. मी त्यांना विनंती करते. पांडुरंग 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 पांडुरंग, पंढरीची वारी आली माझ्या दारी, पंढरीची वारी आली माझ्या दारी, चला चला वारकरी पाहावया पंढरी, चला चला वारकरी पाहावया पंढरी. त्या गीताचे बोल ऐकले आणि चला चला वारकरी पाहावया पंढरी तर त्या विठेवरच्या पांडुरंगाला सुद्धा येऊन इथं नाचावंसं वाटेल एवढा त्या गाण्यामध्ये भाव आहे. तर निश्चितच सर्वांनी हे गाणं आणि हे गीत पहा. आणि हे आपलं गीत नितीन महाराज खताळ यांनी गायलेलं आहे आणि याला मोलाचं सहकार्य, ज्यांचं नेहमी सामाजिक कार्यामध्ये मोलाचा वाटा असतो, असे आमचे आदरणीय मधुरदादा दाभाडे आणि एकनाथ अण्णा करचे हे नेहमी समाज कल्याणाकरता कार्यरत असतात. तर यांनी या गीतासाठी खूप मोलाचा वाटा आहे. कीच आपण सर्व वारीतील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर ओम साई क्रिएशन बरोबर आपण जॉईन राहा. सगळ्या ठिकाणी तुम्ही इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, तसं फेसबुकचं पेज असेल, सर्वच ठिकाणी ओम साई हे चॅनल तुम्ही सर्च करायचं आहे आणि सर्व वारीतील अपडेट असतील, वारीमधील आनंद काय असेल, वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया सर्वच आपण वारीमधले तुम्हाला कळवणार आहेत, दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर ओम साई बरोबर मी आकाश सातारकर. पाहत रहा ओम साई क्रिएशन.